कृष्णास पत्र. प्रिय कृष्णा, आम्ही जेव्हा स्वतःचा शोध घेत जातो तेव्हा सापडतोस तू. अरूपाचं रूप दिसतं आतल्या नजरेला. सगुणाकडून निर्गुणाकडे घेऊन जाणारी ही अंतरयात्रा. कधी घडवते साक्षात्कार, कधी उभा जन्म करावी लागते उत्कट प्रतिष्ठा, किंवा अनेक जन्मातही होत नाही लाभ तुझा. सर्वांच्या ठिकाणी तू, तुझ्या ठिकाणी सर्व. तू पाण्यातला रस, चंद्र सूर्यातील प्रभा. तू वेदातला प्रणव, आकाशातील शब्द, स्त्रीमधील वैभव, पुरुषातील पराक्रम, पृथ्वीतील उत्तम सुवास आणि अग्नीतील तेज. तपस्वी जनांचं तप, बलवंताचं बल, रतीचं सौंदर्य तू, धर्मानुकूल मदन तू. हे सारं ठाऊक असूनही कृष्णा, आमच्या बेशिस्त आयुष्याची असते बेचैन शैली. ती बदलत राहतो अनेकदा बेपरवाईने आम्ही. स्वतःला घडविताना नामशेष व्हावं लागतं, जखमांना विसरावं लागतं. पण कृष्णा, नवी वाट निर्माण करणारे सृजनशील प्रवासी भेटतात तरी कुठल्या मुक्कामावर? त्यांच्या भटकंतीच्या शैलीला तोलावं तरी कोणत्या परिमाणाने? अथक अभ्यासाला लागतं तोरण उत्तीर्णतेचं, तर हरकत असते काही? आशेची क्षुद्रता सांगून तू दिलीस समस्त अज्ञ जीवांना जीवलग गीता. आशेशिवाय जगायचं कसं? फळाची आशा सोडून कुठलंही काम नाही जमत आम्हाला. कृष्णा, आम्ही ना विद्यार्थी ना ज्ञानार्थी. आम्ही फक्त पोटार्थी. आमची धाव पैसे कमवण्यापुरती. कलियुगात धनवान होणं हेच एकमेव लाडका पुरुषार्थ आमचा. परस्त्री पुरुषांशी अनैतिक संबंध ठेवणं हाच थोर पराक्रम. अशा असंख्य दिव्य गोष्टी आमच्या जीवनात ठरतात कौतुकाच्या. तुझी गीता जाते आमच्या डोक्यावरून. कळत नाही आम्हाला, कळत नाही देवकीचं वात्सल्य, कळत नाही यशोदेची माया. धृतराष्ट्रासारखे आम्ही जगतो अज्ञानाच्या डोळ्यांनी. नाही संजय होता येत, नाही अर्जुन होण्याची लायकी. न पेंद्याची निरागसता जपता येत, नाही जमत सुदाम्याप्रमाणे मित्रनिष्ठा. आम्हाला जमतं दुर्योधनासारखं उद्धटपणे बोलणं आणि दुःशासनाप्रमाणे बेमुरावतखोरपणे वागणं. शिशुपाल होणं कठीण नसतं रे, पण उद्धव होण्यासाठी लागते 7 जन्माची पुण्याई, विवेकाचं धन आणि वैराग्याची कमाई. तू म्हणतोस बीज स्वतःला अंतरी फोडून घेतं, तेव्हा सृजनत्वाचं लाभतं फळ. अरे, आम्हीही रोज फुटतो अंतरी, पण अपमानानं, उपेक्षेनं, अपयशानं. एवढंच नाही तर दारिद्र्यानं सुद्धा मोडून पडतो. पण सृजनत्व आमच्या आसपासही फिरकत नाही. गरिबीही शांतपणे भोगता येत नाही. सारा छळ करून घ्यावा लागतो गोड. कृष्णा, मनाविरुद्ध जगण्याचं न टाळता नवनिर्माणाची अटळ लालसा म्हणजे तुझी ओढ. चमत्कारांना विसरून तुझे अस्तित्व मानणं ही खरी अभेद्य भक्ती. तू प्रवासी पूर्णत्वाचा. तुझं आयुष्य म्हणजे पूर्णत्वाचा चढता आलेख. जन्मापासून सुरू झालं तुझं युद्ध अधर्माशी. तुझा सख्खा मामा तुझ्या जीवावर उठलेला, त्या अमंगलाचा केलास नाश तू. सजविलस पावित्र्याचं वृंदावन, मथुरेला दिलंस अभय. केवळ गोकुळातलाच नव्हे तर अवघ्या विश्वाचा झाला चित्तचोर तू. दयादुधाची चोरी करण्यातली तुझी खट्याळ वृत्ती का जपता येत नाही आम्हाला? राधेशी प्रेमलीलांमधील का कळत नाही आत्मिक उत्कटता? देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे जाण्याची प्रत्येक वाट आम्हीच करून टाकली आहे बंद. साऱ्यांची मनं कशी सांभाळलीस तू? काही अलौकिक कार्य करू म्हटलं तर आम्हाला शत्रूच शत्रू. कुणाचं मन राखता येईल तर शपथ. स्वतःचं अभंगत्व जपून लावलीस तू परमतत्वाची अमृत वेल. मानवी जीवनाला परमेश्वरी तत्वाचं मोजमाप लाभावं म्हणून स्वतःच बनलास एक अद्वितीय उदाहरण. प्रत्यक्ष अनुभूतीची अरुंद वाट केलीस राजमार्गाप्रमाणे उजळ तत्त्वज्ञानाच्या तेजाने. जीवनवादाला अनन्यसाधारण प्रतिष्ठा लाभावी म्हणून मोजक्या शब्दात करून दिलास परिचय. कृष्णा, आमचं ऐहिकही नाही तर परत्राबद्दल काय सांगणार? गोवनी संसारी वासना, अभिमानाने भोगी यातना, असे आम्ही विषयात गुंतलेलो.
जन्ममरणाचे फेरेच वागवतो कपाळी. कृष्णा, हेच आहे आमच्या भाळी. तुझ्या मोरपिसांची प्रतिकात्मक सौंदर्यदृष्टी आम्हाला लाभावी. तुझ्या बासरीचं कळावं संगीतमय रहस्य. रुक्मिणीच्या पत्रातली अथांग प्रीती नशिबात यावी. द्रौपदीची भक्ती रुजावी नसानसात. उद्धवाची ब्रह्मजिज्ञासा भिनावी रक्तात. असं वाटतं खूप काही, पण कुरवाळत राहतो आम्ही मरेपर्यंत विषाद योग. समजत नाही तुझ्या अनंत विभूती, समजत नाही कर्मयागाचं गुपित. आत्मसंयम तर नसतो कोणत्याच बाबतीत. कृष्णा, आम्ही ठरतो पुस्तक पंडित. तुझं तत्त्वज्ञान बडबडतो, मात्र तसं जगत नाही. विश्वरूप दर्शनाचा योग काही येत नाही. तुझं साधं बोलणंसुद्धा ठरलं धर्मवचन. तुझं वागणं म्हणजे सनातन धर्म. तुझे अनुयायी म्हणून गर्वानं मिरवतो आम्ही. तुझ्या अवताराचं मर्म कळत नाही मात्र. मायेचा पदर धरून शाश्वताला स्पर्श करण्याचा निष्फळ प्रयत्न करतो. तू स्वीकार केलास प्रचलित जीवन प्रणालीचा. सुष्ट आणि इष्ट गोष्टीचा केलास सत्कार. दृष्टांवर आणि दृष्ट रूढीवर केलास प्रहार. कृष्णा, साजरे करतो उत्सव. गर्दी जमवतो, गर्दीत रमतो, आतून मात्र एकाकीच असतो. एकांत सौख्याचं भाग्य नसतं आमच्या भाळी. असमाधान काही केल्या सोडून जात नाही. अशांती ही मारते मिठी. दुसऱ्यांना समजून घेण्याऐवजी आम्ही धरतो आग्रह आम्हालाच समजून घेण्याचा. निरपेक्षपणे झिजण्याची नसते तयारी कधी. त्याग बीग आमच्या बापजाद्यांनी केला नाहीत तर आम्ही काय करणार. कृष्णा, स्वतःच्या कौतुकाची रोषणाई करून कर्जबाजारी वैभवाचं प्रदर्शन मांडतो रोज. आलिशान फ्लॅट घेऊन, गाडी दाखवून, नोकर चाकर ठेवून. आम्ही फार सोसलंय असं सांगून शब्दांची आतषबाजी करून दिपवतो दुसऱ्यांना. निरर्थक शब्दाची शादरी करतो दिवाळी नेहमी. दिसत नाही आम्हाला दुःखितांच्या वाटेवरला दारिद्र्याचा अंधार आणि नैराश्याचा बाबूळबन. अरे, आम्ही एवढे थोर विद्वान की तुझी भक्ती करणाऱ्यांना म्हणतो टाळकुटे. शरम वाटते ती केवळ आर्थिक हालाकीची. तुझा ऐश्वर्योग साधण्यासाठी तत्पर असतो कुठलाही भ्रष्टाचार करायला. एक बौद्धिक मनोरंजन म्हणून करतो तुझ्या चारित्र्याची चिरफाड. हेवाही करतो तुझ्या बहुपत्नीकत्वाचा. तू दिलेली आत्मबोधाची लिपी बापजन्मात वाचता येणार नाही आम्हाला. इतका आत्मविश्वास आहे दांडगा. कुठल्याही वृत्तपत्राच्या कागदी मैदानावर वादविवादाचे घोडे नाचवणं, जाहीरपणे थोरा मोठ्यांच्या श्रेष्ठत्वाच्या शंका उपस्थित करणं आणि तात्विक वाद घालणं हेच आम्हाला सन्माननीय वाटतं. कृष्णा, खरोखरच तू कृपाळू आहेस. आमची शिशुपाल वृत्ती हसून स्वीकारतोस. पांडित्याच्या प्रश्नांच्या काटेरी बनात भटकणारे आम्ही. समजूतदारपणाची फुलं फुलवतच नाही कधी. तुझी तत्त्व आचरणात आणण्याऐवजी स्वतःचंच तत्त्वज्ञान पाजळत फिरतो. शाश्वत अशाश्वताच्या सीमेवरला हा खेळ विवेकालाच खो देतो. तुझ्याप्रमाणेच नियतीही तटस्थपणे पाहते. आमचे निष्कर्ष अनेकदा दुर्बोध ठरतात. अर्थाला अनर्थाची जहरी फळे लागतात. पापांची रास नकळत वाढत जाते. तुझी समजत नाही अगाध लीला. वयात येण्याआधीच आमचं वय झालेलं असतं. तू वयाची 70 ओलांडल्यावर गेलास उपमन्यू ऋषींकडे चिदंबरमला, दक्षिण भारतात, योग साधना शिकायला. आणि उत्तर कालात तू सांगितलीस गीता. अर्जुनाच्या सारथ्याचं निमित्त पुढे करून विश्वाचं सारथ्य करणारा तू. तुला भेटायचं कुठे असं कोणी विचारण्यापूर्वीच तू सांगून टाकला आहेस. इंद्रियामध्ये मन आहे मी. ही आत्मविद्या सोडून आम्ही रमतो वेगळ्याच ऐहिक कलांमध्ये. वडीलधारी माणसं वाटतात नको नकोशी. त्यांच्या अनुभवाचं धन जीवन व्यवहारासाठी कधी वापरतच नाही. एवढे कपाळ करंटे. तू खट्याळ हवासा पुत्र, अभ्यासू विद्यार्थी, प्रेमळ सखा, समर्थ पती, श्रेष्ठ योद्धा, उत्तम बंधू, भक्तांचा भगवंत. किती करावी तुझी स्तुती. पुरुषोत्तम योग साधलास केवळ तूच. आम्ही कर्मदरिद्री. तुझं रागावणंही आमच्या कुंडलीत नाही. तुझ्यावर राग धरून नास्तिक होण्याची हिंमतही नाही.
आम्ही करतो बडबड संदर्भ सोडून. गुह्यांमध्ये मौन आहे मी, हे तुझं तत्त्व वाचतो, पण मौनाशी दुश्मनीच करतो. तू वेदरूपी कमळातला पराग, तुझ्या अंगच्या छायेने चालतं हे जग. तू म्हणजे ऐश्वर्य गुणांचं आश्रयस्थान. तू ऋतूंमधला वसंत, पण तुझा बहर जाणता येत नाही. तुझं चिंतन म्हणजे चैतन्याचा शेजार. आमच्या ज्ञानेश्वरांनी तुझ्या तत्वांवर भाष्य करताना म्हटलंय, कृष्ण कोपोनी ज्यासी मारी, तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. असा तू परमकृपाळू, ज्याला तू उपदेश करतोस, त्याचं भाग्य काय वर्णन करावं. कोणत्या अनन्य भावानं तुला आळवावं. जय कृष्णाचया होई जे आपण, कृष्ण होय आपुले अंतःकरण, ते संकल्पाचे अंगण, बोळंगती सिद्धी. तुझ्याशी एकरूप होणं म्हणजे जगाशी तादात्म्य पावणं. आम्ही अनुभवशून्य पडत मूर्ख. संत सज्जन म्हणतात, अनुभवाची या खुणा अनुभवी जाणती. कसल्या खुणा सांगणार आम्ही. कृष्णा, तू सांगितल्याप्रमाणे झटकावा आळस, पंचप्राण आणि मन या सहांना घ्यावं सोबत वाटाणे म्हणून. कुंपण घालावं नियमांचं, कोट करावा आतमध्ये मूळबंधाचा, तोप ठेवावी प्राणायामाची, जीवनकळा आपलीशी करावी कुंडलिनीच्या दिव्य तेजाने, गाजवावा पराक्रम प्रत्याहारानं आणि विरून जावी वाणी विकारांची. हे सारं नाहीच जमलं तर बरवे हरिनाम म्हणून स्मरण करावं तुझं नित्य. तू म्हटलंयस ना, यज्ञामध्ये जपयज्ञ आहे मी, अर्थात हे घडून यायलाही तुझीच कृपा हवी. गीता म्हणजे अक्षर ब्रह्माची सगुण मूर्तीच. हे घननिळा, तुझ्या सावळ्या रूपाच्या गोष्टी करता करता देहवान विसरू दे, आत्मभान येऊ दे, एवढीच विनम्र प्रार्थना. तुझ्या स्मरणाने चित्तशुद्धी होते, निष्काम दशा उजळते, देहाभिमान होतो नष्ट. गोकुळातल्या अज्ञ गोप गोपी आणि गुराढोरांचाही तू उद्धार केलास. तुझ्याशी कुठल्याही वाटेने संबंध यावा आणि व्हावा आमचाही उद्धार. कृष्णा, तू आमच्या मनाचं मन आणि बुद्धीचा आहेस अधिष्ठान, प्राणांचा प्राण. प्रिय कृष्णा, या मृगजळाच्या महापुरात तुझाच एक आहे आधार. तुला प्रणाम, तुझाच स्पंदा गीता प्रेमी.